कसं 2 एकादशी आल्या, कोणत्या करायच्या? त्यात श्रावण सोमवार आणि एकादशी. मग काय करायचं? आणि ह्या व्रताचा भंग न पावता आपण हे व्रत पूर्ण कसं करायचं? मग पुन्हा चित्ती म्हणे, येतही काही आदरिले येणे, अर्जुन सर्वता काही नेणे, काय किजे. तमुवाच ऋषिकेशम केश हा 10व्या श्लोकाचा विचार, दुसऱ्या अध्यायातील 10व्या श्लोकाचा विचार आहे. आणि त्या निमित्ताने आज श्रावण शुद्ध एकादशी, चतुर्दा एकादशी, त्यात सोमवार पण आहे. थोडस काल परवाचं पाहिलं शास्त्र गणित, कालमापनाचं गणित, तर थोडस क्लिष्ट म्हणजे गुंतागुंतीचं दिसलं मला. कसं 2 एकादशी आल्या, कोणत्या करायच्या? त्यात श्रावण सोमवार आणि एकादशी. मग काय करायचं? आणि ह्या व्रताचा भंग न पावता आपण हे व्रत पूर्ण कसं करायचं? कुठली एकादशी केली तर आपली एकादशी मान्य आहे, आणि कुठली नाही केली तर आपली कोणती एकादशी अमान्य आहे, असं आपल्या सर्वांचा संभ्रम झाला. मग बऱ्याच जणांचा कालमापनानुसार किंवा कालगणनेनुसार कधी कधी तिथीचा क्षय येऊन काही काळ पर्वकाळ थोडेसे आदल्या तिथीमध्ये आणि काही दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयाच्या आणि चंद्राच्या अस्तमानावर आणि उगवण्यावर ठरलेले असतात. त्यामुळे ह्या दोन्हीचाही थोडासा विचार पहिल्यांदा आपण करूया की 2 एकादशी आल्यानंतर काय करायचं. स्मार्त आणि भागवत, तर आपण वैष्णव भक्त आहोत, त्यांनी भागवत एकादशी धरायची, म्हणजे ती दुसरी एकादशी असते ती कायम लक्षात ठेवा. परत आपल्याकडून चुकून सुद्धा चूक होऊ नये मला एकादशीच्या व्रतामध्ये. म्हणून भागवत एकादशी आणि स्मार्त एकादशी ज्या दिवशी येतील, ज्या वेळेला दिसतील, त्या दिवशी भागवत एकादशीचं व्रत हे वारकऱ्यांनी करावं. मग स्मार्त एकादशीला महत्व नाही का? आहे, नक्कीच आहे. जे शैव भक्त आहेत त्यांनी स्मार्त एकादशी आदल्या दिवशी करावी, आणि दुसऱ्या दिवशी एकादशीला त्याने पारणं फेडलं तरी काही अडचण नाही, शैव भक्त. पण वारकरी शैव आणि वैष्णवाचा भेद न करणारा जो आहे तो वारकरी संप्रदाय. म्हणून आपण जर सोमवार आणि एकादशी एकत्र आले तर एकादशीचं व्रत पूर्ण करायचं, आणि सोमवारचं उद्यापन द्वादशीला सकाळी करायचं. मग तुम्ही म्हणाल सोमवार सोडायचं नाही, मग तू सोमवार मोडेल की? बरोबर आहे. आणि जर सोमवार सोडला तर एकादशी मोडेल, बरोबर आहे. मग काय करायचं? तर त्याच्यावर उपाय असा आहे की हा सोमवार पूर्ण करून, एकादशी पूर्ण करून, द्वादशीला जर पारणं फेडलं सोमवारचं आणि एकादशीचं, तर शिवाला म्हणजे शैवाला कोणतंही पाप लागणार नाही आणि वैष्णवाचं व्रत पूर्ण होईल. पण जर सोमवार सोडला तर ते शिवाला सुद्धा आवडणार नाही. का? तर एकादशी मोडलेलं पाप तुम्हाला लागेल म्हणून एकादशीचा आणि सोमवारचा व्रताचा जर कधी विषय आला तर सोमवार हा एकादशी प्रमाणेच करायचा, आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी
आपण उद्यापन करायचं. मग ते दुसऱ्या दिवशी कधी करायचं? सूर्य उगवल्या उगवल्या करायचं महाराज, काय बिघडत नाही. सूर्य तिकडं उगवला की पंगत बसली तरी हरकत नाही महाराज. म्हणून त्या शैव वैष्णवाच्या भेदामध्ये काही व्रतात्मक थोडासा बदल आहे, पण नाहीतर यांच्यामध्ये काही भेद नाही. म्हणून नाथांचा एक फार सुंदर अभंग आहे, लक्षात ठेवा. त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. ती काशीपुरी आहे, ती त्रिशूळावरती आहे. लक्षात ठेवा. पंढरी कशावरती आहे? सुदर्शन चक्रावरती आहे, चक्रावरती आहे. आणि विठ्ठल आणि विश्वनाथ सखे दोघही पूर्ण अभंगामध्ये त्या दोघांच्या समत्वाचा आणि दोघांच्या विभक्तीचा मार्ग नाथ महाराजांनी आपल्याला सांगून दिलेला आहे. म्हणून पुढे सांगतायत, एका विभूतीचा गोळा, एकाला विभूती लागते. विभूती स्मशानभूमी, स्मशानभूमीमध्ये जे चिताभस्म आहे ते चिताभस्म लेपन करून भगवंताच्या म्हणजेच हराच्या तपामध्ये लीन असणारा भगवत भक्त तो शिव आहे. म्हणून पुढे सांगतात, एक भरजरी पितांबर, एकाचं भरजरी पितांबर. मला दोघांचंही वर्णन नाथांनी इतक्या प्रेमाने केलेलं आहे. पुढे सांगतात, एक तुळशीचा हार, एकाला तुळशीचा हार, कंठी मिळवा मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. लक्षात ठेवा, हा कंठामध्ये एकाच्या तुळशीचा हार आहे, एकाच्या गळ्यात वासुकीचा भार. लक्षात ठेवा, वासुकीनं सांगतात बर का, लक्षात ठेवा. असं तो वासुकी आहे ना, वासुकी साधारणतः बर का, कोणी मोजपट्टी घेऊन मोजायला गेलेला नाही काय, पण तरी सांगतात साधारणतः तो 50 फुटाचा आहे. किती फुटाचा अंदाज आहे बर का, आपण काही मोजमाप करायला गेलो नाही. जे वर्णन केलं ते आपल्याला माहित आहे, त्यानुसार आपण सांगतोय. 50 फुटाचा हार जो गळ्यात घालतो त्याचा गळा केवढा असेल, त्याची छाती रुंद, दंड केवढे असतील हो. तो जर एवढा असेल तर मला पुढचं सांगायचंय, ज्या नंदीवर बसतो तो नंदी केवढा असेल. असं मला लक्षात ठेवा, असं लक्षात आलं म्हणून सांगतो. एक गरुडावरती असे एक नंदीवरती बैसे म्हणून सांगितलं. हा नंदी म्हणजे काही साधा नाही मला. म्हणून म्हणतात, महादेवाला प्रसन्न करायचं असेल तर नंदीच्या पाया पडावं लागतं. तर उदाहरण देऊ काय? नको, चांगली माहिती सांगितलेली बरी असते. वाईट सांगितलं की कीर्तन पाहिजे असेल तर चौकदाराला प्रसन्न करावं लागतं. बाकी काय कळलं ना, ज्याला त्याला काढायचंय त्याला. नंदी आहे, त्या नंदीला प्रसन्न केल्याशिवाय महादेव दारच उघडत नाही. म्हणून महादेवाच्या प्रसन्न दर्शनाला जाताना पहिल्यांदा नंदीचं दर्शन घ्यावं लागतं मला. आणि अख्ख्या भारतामध्ये पंढरपुरात एकच स्थान असं आहे जिथं नंदी मारुतीच्या समोर आहे, ते म्हणजे 11 रुद्र. लक्षात ठेवा. म्हणून इथं रुद्राचाच अवतार आहे मारुती. अंजनीच्या पोटी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले. हे महारुद्रच आहेत महाराज. म्हणून लक्षात ठेवा की नंदी त्यांचं वाहन आहे तो शिव आहे, आणि गरुड ज्याचं वाहन आहे तो आहे विष्णू महाराज. म्हणून पुढे सांगतात, एक अर्धांगिनी पार्वती, एका अर्धांगिनी पार्वती, एक रुक्माईचा पती. एकाची अर्धांगिनी पार्वती आहे तर एकाची एक रुक्मिणीचा पती आहे. आणि कुटुंबराय फार सुंदर सांगतात, माफ करा, नाथराय सांगतात, एका जनार्दनी हरिहरा, एका वेलांचा हेरा.
फक्त एका वेलांटीचा फेरा आहे. म्हणून आपण मग कशाला वाद करत बसायचं. मी कायम सांगतो महाराज, लक्षात ठेवा, वास्कराला काय म्हणून ओळखते, 3 एकर 1 गुंठा. वास्कर महाराजाला पंढरपुरात काय म्हणून ओळखतेत माहित आहे का? 3 एकर 1 गुंठा म्हणजे काय माहित आहे का? 3 आडवे पट्टे, 3 एकर आणि 1 गुंठा म्हणजे उभा गंध. 3 आडवे पट्टे वडायचे, उभा पट्टा वडायचं, वळखायचं, हे वास्कर आहे म्हणून. आमच्यात भेदच नाही महाराज, आपल्यात भेद केलाच नाही महाराज. म्हणून हा भेद नाहीच, लक्षात ठेवा. का? शिवाय विष्णू रूपाय शिवरूपाय विष्णवे, शिवस्य हृदयम विष्णू, विष्णूच हृदयम शिव. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ह्यांच्यात भेद नाही. शिव कोण आहे? तर विष्णू रूप आहे. विष्णू कोण आहे? तर तो शिवरूप आहे. जो शिव आहे तो विष्णूच्या हृदयात राहतो, आणि जो शिव आहे तो विष्णूच्या हृदयात राहतो, आणि विष्णू जो आहे तो शिवाच्या हृदयात राहतो. म्हणून भेद करायचा नाही, लक्षात ठेवा. याच्यासाठी आपल्याला हरिहरा भेद नाही नका करू, वाद करू नका. आणि मगाशी सांगता राहिलो, क्लिष्ट जे वाटतं, मग म्हणतात असंच कसं तसंच कसं, एकादशी नाही सोडायची, आपलं सोमवार नाही सोडा. मग एक काम कर, सलग 3 दिवस उपास कर, दोन्ही एकादशा कर, सोमवारचं पण व्रत कर, आणि 3ऱ्या दिवशी उपास सोड. काही म्हणणं नाही आम्हाला, काही बिघडत पण नाही. आणि चांगलं आहे ना महाराज. क्वचितच येतंय असं, एखाद्या वेळेस कधी तर येतंय. मग केले एकादशा 2 काय बिघडलं कुठं? दोघांना मानतो ना तू, मग स्मार्त पण कर आणि भागवत पण कर, कशाला भांडत बसतो? पण लक्षात ठेवा, विनाकारण व्रतामध्ये संशय घ्यायचा नाही. व्रत म्हणण्यापेक्षा भक्ती ही शरणांगतीनं आणि दास्यत्वानंच होते महाराज. आणि भक्तीमध्ये दास्यत्व पाहिजे, शरणागतीच पाहिजे महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणून तर सांगतात, पै आपुलेनी भेदे विण माझे जाणीजे एकपण, दयाची नाव शरण मज येणे घा. त्याच नाव शरण आहे, लक्षात ठेवा. म्हणून शरण जाणं, भक्ती करणं, हे दास्यत्व करणं, हे भक्तीतलं सर्वश्रेष्ठ लक्षण आहे. म्हणून त्या भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारे अपपर भाव नसावा, संदेह नसावा, एकविध भाव असावा, समर्पण असावं. लक्षात ठेवा, हे आपलं व्रत करतानाच चित्त शुद्ध असणं आवश्यक आहे. नाहीतर एकादशी दिवशी सुद्धा धारण सांगायचे बघा. पूर्वीच्या काळी रस्ते मोठे नव्हते, बारके होते. त्या घाटावरनं जाताना नेमकं त्या तिथं गाडे लागलेले असायचे. गाडे कशाचे? भज्याचे. दादा म्हणायचे, वास आला की तुझी एकादशी मोडली. आणि नेमकं सगळेजण त्या भज्याच्या गाड्याकडेच बघत जायचे. आणि एकादशी असताना खमंग वास आला की मन कुठं जातो? चांगल्या ठिकाणी मन लवकर जात नाही, पण वाईट ठिकाणी मात्र मन लगेच पळतं का नाही. म्हणून त्या वासानं सुद्धा एकादशी मोडली नाही पाहिजे. वासानं सुद्धा तिथं आलं की श्वास रोखून धरायचा मला 5 मिनिट, ते पूर्ण होईपर्यंत श्वासच सोडायचा नाही. का? श्वास घेतला तर नाकातनं, डोक्यातनं, मनातनं शरीरात सगळीकडे फिरलं. म्हणून तेवढं करायचं. आणि तेवढं लक्ष देत नाही आपण. जरा कमी वास आला की उलट आमचे तर सांगू का, शेलेकरी एकमेकाला चिमटे घेते, भजी बघ यांचं लक्ष कुठं असो. पण लक्षात ठेवा, हे व्रत करत असताना ह्या व्रताची काळजी. व्रत कशासाठी आहे हो? तर व्रत 2 गोष्टीसाठी. त्यातली एक गोष्ट अशी आहे, ती म्हणजे देवाची उपासना म्हणून व्रत, आणि दुसरं मनाची आणि देहाची उपासना म्हणून व्रत. म्हणजे दोन्ही कार्य आपल्याला साध्य करायचे. देवभक्ती सुद्धा आणि मनोनिग्रह सुद्धा. मनानं सुद्धा आपण 15 दिवसातनं 1 दिवस खायचंच नाही. काय म्हणून चांगलंय महाराज, 15 दिवसातनं 1 दिवस शरीराला उपास पाहिजेत. म्हणून हे व्रत करणं गरजेचं आहे. व्रत करा एकादशी, हे व्रत म्हटलंय महाराज. म्हणून आणि मगाशी राहिलं सांगायचं, लक्षात ठेवा, स्मार्त एकादशी जर आपण केली तर दशमी कधी करणार तुम्ही?
आदल्या दिवशी करायची. मग ती नवमी आहे. शास्त्रानं काय आहे ती नवमी आहे. म्हणजे दशमीचं व्रत राहिलं ना, आणि आपलं व्रत काय दशमी व्रताचा आरंभ. म्हणून आपल्याला हे करायचंय, लक्षात ठेवा. याच्यासाठी ह्या व्रताची नेमणूक ही जी मांडणी जी केली आहे ना संतांनी, ती अतिशय चोखळदंडपणे आणि शास्त्र पाहून केलेली. विनाशास्त्र काहीही संतांनी सांगितलं नाही. उलट आताच लोक म्हणतात शास्त्र काय, कशाला काय. अरे सगळं संतांनी पाहिले, पुराणे धांडोळीली दर्शने सगळं पाहिलं, बघितलं, आणि मग एक शास्त्र शुद्ध मार्ग काढला. शास्त्र हा मार्ग काय वेगळा कसल्याही आचरणाचा, काही करायचं, उठलं की सुटलं, कुणी कसंही वागायचं असा नाही महाराज. ह्या पंथावर, ह्या मार्गावर जर जायचं असेल तर ह्या व्रताचं शास्त्र सांगेल ते शास्त्र सांगेल ते सांडावे. लक्षात ठेवा, हे राज्य ही तृणवत मानावे. जे शास्त्राने सांगितलंय तेच करायचं, आणि जे शास्त्राने डावललंय, सांगितलं नाही हे करू नका, ते करायचंच नाही. मग शास्त्र म्हणजे काय? तर शास्त्र म्हणजे गीताच आहे. शास्त्र म्हणजे गाथाच आहे. शास्त्र म्हणजे ज्ञानेश्वरीच आहे. उदाहरण देतो, लक्षात ठेवा. बरेच जण म्हणतात तुकाराम महाराजांनी काय केलं, पाखंड खंडन करत असताना शास्त्राला डावललं. पण तुकाराम गीता नावाचा ग्रंथ लिहिलाय तुकाराम महाराजांनी, माहित आहे का? जसं गीतेवरती ज्ञानोबरायांनी भगवद्गीतेवरती टीका शास्त्र म्हणून भावार्थ दीपिका केली, तसं गीता शास्त्र म्हणून ज्ञानोबराय आपलं तुकोबरायांनी प्रत्येक श्लोकाचा अभंगवार विचार मांडला. मला सर्व धर्मान परित्यज्य. काय सांगितलं? सगळे देव सोडा आणि मला शरण या. त्याच्यावर तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला. पहिल्या श्लोकापासून अगदी शेवटच्या श्लोकापर्यंत जितके श्लोक दिलेत तितक्या श्लोकावर तुकाराम महाराजांनी सुद्धा अभंगरूपी टीका केलेली आहे, आणि अभंगरूपी ते शास्त्र सांगितलंय. म्हणून शास्त्र म्हणजे काय, तर गाथा ज्ञानेश्वरी हेच शास्त्र आहे, आणि हे शास्त्रच सांगितलंय मला. हरिनामाचे शस्त्र काय, ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्षीय. हे हरिनामाचं शास्त्र म्हणूनच आपल्याला सांगितलंय मला. म्हणून हे शास्त्र आहे, आणि या शास्त्रानुसार भगवत भक्ती करणं म्हणजेच खरी भक्ती आहे. म्हणून भगवत भक्ती करत असताना मी सांगितलं शरणागती महत्वाची, अत्यंत महत्वाची आहे शरणागती. लक्षात ठेवा, दास्यत्व पत्करल्याशिवाय, शरण गेल्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, अजिबात नाही. शरणच जावं लागतं मला. काय झालं, एक दृष्टांत फार सुंदर ऐकण्यात आला परवा मला. सहज देगलूरकर महाराजांच्या, शेखर महाराज देगलूरकरांच्या प्रवचनामध्ये ते फार चांगला दृष्टांत मला एवढा छान त्यांनी सांगितला, तो आज तुम्हाला सहज सांगून जातो. महाराज फार सुंदर दृष्टांत दिला. लक्षात ठेवा, देव हा काही फक्त मंदिरात किंवा देवळात पाहण्याचा विषय नाही. लक्षात ठेवा, देव हा सर्वत्र, यत्र तत्र सर्वत्र पाहण्याचा विषय. एक व्यक्ती तुकाराम महाराजांकडे गेली. तुकाराम महाराज महाराज भजन करत ध्यानात बसलेले होते. भजन करत असताना तो व्यक्ती आला आणि धावत जाऊन तुकाराम महाराजांच्या पायाला मिठी मारून बसला आणि पायच सोडेना महाराज. तुकाराम महाराज म्हटले, अरे उठ बाळा उठ, पाय धरून का बसलाय? नाही म्हटलं, मी पाय सोडणार नाही. अरे पण का पाय सोडणार नाहीस? नाही म्हटलं, तुम्ही भगवत साक्षात्कारी आहात. भगवंताचा साक्षात्कार मलाही घडवून आणा, मलाही भगवंताच्या भेटीचा उपाय सांगा, मगच पाय सोडतो म्हणे. तोपर्यंत मी काही पाय सोडत नाही. तुकाराम महाराज म्हणजे, अरे असं कुठं शक्य असतं का? नाही, उठ, तू कोण, कुठला, काय सांग मला. काहीच नाही. तो हट्टच धरून बसला, मला उपाय सांगा. म्हटल्याबरोबर तुकाराम महाराज शेवटी डोक्यावरून हात फिरवला. म्हटले, बाबा उठ, तू कोण? म्हटलं, मी शेजारच्या खेड्यातला आहे. बरं ठीक आहे म्हटले,
तुझी इच्छा काय? नाही म्हण, आपण भगवंत प्राप्तीचा उपाय सांगा, मलाही साक्षात्कार पाहिजे. म्हणले ठीक आहे, बघूया, आपण काहीतरी उपाय काढूया, पण मला एक सांग, तू करतोस काय? तू करतोस काय? तू करतोस काय म्हटलं बरोबर त्यांनी सांगितलं, मी व्यापारी आहे म्हणला, किराणा मालाचा व्यापारी आहे, किराणाचं दुकान आहे म्हटलं. कशाचं दुकान आहे म्हटलं? किराणाचं दुकान. हो का? हो म्हणले. बरं झालं थांब. बरं म्हटले, सांग बरं म्हटले, तुझ्या किराणाच्या दुकानामध्ये काय काय असतं? काय काय असतं म्हटलं बरोबर. तो म्हणाला, काय म्हणतो तुकाराम महाराज, साधं दुकान आहे, काय असणार आहे माझ्याकडे, जास्त काही नाही म्हणले. नाही म्हणले, तुझ्या सामानाची यादी तर सांग. ते नाही सामानाची यादी सांगायला सुरुवात केली. काय? जिरे मिरे हिंग जायफळ मायफळ कायफळ ही यादी आहे. हो का? हो. बरं झालं म्हणले, उपाय सापडला. तुकाराम महाराज काय म्हटले? बरं झालं, उपाय सापडला, तुला देवाची भेट घालून देतो म्हटले. आत्ता घालून देतो म्हटले, काय वेळ नाही लागणार म्हटले, 1 मिनिटात घालून देतो. असं? हो. कसं? तू जी आता यादी मला सांगितली त्यात थोडा बदल करतो आणि तुला देवाची भेट इथल्या इथं घालून देतो. म्हटले कसं? सांगतो म्हटले, लक्षात ठेव, सांगतो, काही अडचण नाही. काय कर म्हटले, तू जी यादी सांगितली ती पुन्हा एकदा सांग. त्याने सरळ पुन्हा एकदा सांगितली, जिरे मिरे हिंग जायफळ मायफळ आणि कायफळ. बर म्हणले, बस आता मी सांगतो म्हणजे ऐक. ह्याचा विचार माझ्या दृष्टीने सांगतो आणि तुला देवाची भेट अथवा साक्षात्कार 1 मिनिटात घडवतो. म्हणजे सांगा म्हटलं. सांगा म्हटल्यावर तुकाराम महाराजांनी सोप्या भाषेत सांगायला सुरुवात केली. महाराज, कायफळ मायफळ जायफळ मिरे जिरे हिंग देव. काय म्हटले? लक्षात आलं का तुमच्या? लक्षात ठेवा, कायफळ मायफळ जायफळ हिंग मिरे जिरे हिंग देव, एवढंच म्हटले. जा, देव सापडलं. तो म्हटले, तो व्यापारी म्हटला, मला नाही कळलं. नाही म्हटले, हे रूपकात्मक घे म्हटलं, रूपकात्मक घे. ते म्हटले, मला जर एवढं कळत असलं असतं तर तुमचे पाय धरले असते का तुकाराम महाराज? मला कळत नाही, मला सांगा म्हणले. ठीक आहे, सांगतो म्हणले. लक्षात ठेव, त्याचा रूपक अर्थ असा आहे, हे कायफळ म्हणजे हा देह, हे काया फळ आहे. हा देह म्हणजे काय? कायफळ आहे. हा कशानं निर्माण झाला? मायफळ म्हणजे मायेनं निर्माण झाला. आणि कधी मायेनं निर्माण झाल्यामुळं हा कधी ना कधी जाणार आहे. जायफळ आहे, जाणार आहे. लक्षात ठेव, जाणार आहे. हा देह जाणार आहे, लक्षात ठेवा. किडा असो अथवा मुंगी असो अथवा ब्रह्मदेव असो, ज्याला शरीर आहे, जो शरीर धारण करतो, त्याचं शरीर हे कधी ना कधी जाणार आहे. लक्षात ठेवा, शरीर जाईल, हे जाणार आहे. देह जाणार, हे जाणार आहे. लक्षात ठेव म्हटले. म्हणून हे मायेनं निर्माण झाल्यानं कधी ना कधी जाणार आहे. म्हणून हे जायफळ आहे. आणि लक्षात ठेव, परत तू काय सांगितलं? मिरे म्हणले. मिरे म्हणजे तुझ्या दुकानातले मिरे नाही, मग मी रे, ज्याचा मी रे म्हणजे नाहीसा झालाय असा जिरे. लक्षात ठेवा. म्हणजे कळलं तुम्हाला? मी सोप्या भाषेत सांगतो अजून. ज्याचा मीपणा नाहीसा झालाय म्हणजे जिरलाय असे जिरे. हा देह मीपणानं नाहीसा झाला, जिरला की हिंग म्हणजे हित. लक्षात ठेवा, हिंग बरी, याला मारते नाही रे, हिंग बरी, इकडे ये किंवा हित पहा, हा पहा हित. हे बघ देव किती वेळ, देव पाहायला काही वेळ लागतो का? नाही. ही ज्या वस्तूकडे तुम्ही पाहाल ती वस्तू भगवत स्वरूप आहे, हे जाणणं म्हणजे भगवत प्राप्तीचा सगळ्यात मोठा लक्षण आहे. सगळ्यात मोठं लक्षण. लगेच त्याने सांगितलं हिंग देव, हितच देव. कळलं तुला? तो म्हटलं तर निघून गेला. म्हणून त्यावेळेस पासून त्या दुकानदारानं जे विकायचं ते रामकृष्ण हरी म्हणून विकायला सुरुवात केली. म्हणून मागाईने आपल्या श्रावणाच्या आरंभी पंढरपुरातल्या महात्म्य सांगत असताना, पंढरपुरातही अनेक महात्म्य होऊन गेले महाराज, अनेक महात्म्य होऊन गेले. त्यामध्ये धनाजी चाट्या नावाचा एक महाराज व्यापारी, किराणा मालाचा व्यापारी पंढरपुरात राहत होता. त्याचंही उदाहरण दिलं महाराज. बघा, तो माप
घालताना माप टाकत असताना काय आपण ते पूर्वीच्या काळी मापट चिपट दिपट असायचं, शेर, सव्वा शेर, दीड शेर, पाव शेर असे शेर असायचे, असे माप टाकत होता महाराज. पण हा धनाजी माप टाकताना 1 विठ्ठल, 2 विठ्ठल, 3 विठ्ठल असं म्हणत असे. पण माप बरोबर यायचं. जसं सजन कसं आहे, एकच दगड ठेवून सगळ्याला त्याच मापानं तोलून मांस विक्री करत होता का नाही, तद्वत हा जे माप टाकल ते विठ्ठल म्हणूनच टाकायचा माप. पुढे कथा मोठी होती पण आता सांगत नाही. पण लक्षात ठेवा, इतकं तत्स्वरूप होऊन जाणं अथवा इतकं भगवंताच्या शरणागतीला जाणं म्हणजेच भक्ती आहे महाराज. म्हणून एक दिवस म्हणजे महाराज गंमत बघा, आषाढीच्या एकादशी द्वादशीच्या दिवशी, आषाढी वारीच्या दिवशी देवानं त्या धनाजीच्या घरी दुकानी जाऊन त्याची सहज परीक्षा बघायची म्हणून देव एका ग्राहकाच्या अवतारात गेले. जाताना फक्त एक एवढं भांड बरोबर घेऊन गेले, छोटं भांड हातात घेतलं आणि गेले. आणि दुकानात लगबग होती, गर्दी होती, दुकानदार सगळे, कामगार सगळे आलेल्या गिरायकाला जे जे हवंय ते देत होते. नेमकं ते मालकापाशी गेले आणि त्यांनी सांगितलं काहीतरी मागितलं असेल, तांदूळ, गहू, ज्वारी काहीतरी मागितलं असेल, ते द्या म्हटले. ठीक आहे. त्यांनी खाली बघूनच संवाद चाललेला, काहीतरी कामात असतील धनाजीसाठी. कामात असताना त्यांनी विचारलं काय पाहिजे. त्यांनी सांगितलं तांदूळ पाहिजे. ठीक आहे, किती पाहिजे. अमुक अमुक एवढं पाहिजे. बरं म्हणले, ठीक आहे, कर भांड पुढं कर म्हटलं. म्हणून माप टाकलं आणि 1 विठ्ठल म्हणले आणि माप सोडलं आणि त्यांच्याकडे बघितलं. वर बघितल्या त्या धनाजी चाट्याला जाणवलं हे गिराईक काही साधं नाही, हे काहीतरी वेगळे. एक नुसतं एकच राहिलं महाराज. इकडून हे पोत रिकामं झालं तरी एकच, एक विठ्ठल. दुसरं पोत रिकामं झालं तरी एक विठ्ठल. आणि एवढ्याच भांड्यात सगळं बसत होतं. आणि ते सगळेजण पाहताय 2 पोती रिकामे झाले, भांड सुद्धा ते भरला आणि ह्यांची पोती सुद्धा काही रिकाम होईना. दोघांचं भरलेलं आहे तसंच आहे. भगवत भक्ती करत असताना तत्स्वरूप होऊन जाणं हे किती मोठं लक्षण आहे, लक्षात ठेवा. म्हणून ह्या पद्धतीनं भक्ती केली पाहिजे. कशातही देव आहेच, जे भेटे भूत हे मानूनच हा भक्तीचा मार्ग म्हणण्यापेक्षा हे भक्तीचं वर्मच ज्ञानोबरायाने आपल्याला देऊन ठेवलं. हे वर्म काही असू दे, कुणी भेटेल, जे भेटेल ते चांगलं भेटलं तरी चांगलं, वाईट भेटलं तरी चांगलंच. जगात परिपूर्ण असे देव आणि संत यांच्या नंतर कुणी नाही आहेत बरं का. म्हणजे आता अर्थात गुरु वगैरे तो भाग निराळा झाला, पण लक्षात ठेवा परिपूर्ण असं कोण नाही. प्रत्येकात काहीतरी दोष आहेच का नाही. निर्दोष असं कोण आहे का? नाही महाराज, निर्दोष असं काहीच नाही, सगळं दोष आहे. आणि गंमत पहा त्या दोषाकडेच माणसाचं लक्ष जास्त जातं का नाही. एकदा एका कॉलेजमध्ये एका सराने अचानक एक पेपर घ्यायचा म्हणजे परीक्षेची सुनावणी दिली. म्हणजे उद्या सगळ्यांची एक टेस्ट होईल, म्हणजे एक परीक्षा देणार आहे, परीक्षा घेणार आहे. सगळ्यांनी वर्गामध्ये हजर राहावा म्हटल्याबरोबर सगळ्यांनी विचारलं काय भानगड आहे. तर त्याला त्यांनी नाव दिलं सरप्राईज टेस्ट. इंग्लिश मीडियम मध्ये ते टेस्ट घेणार होते, इंग्लिशचे विद्यार्थी होते सगळे. त्यांनी सांगितलं सरप्राईज टेस्ट आहे, सरप्राईज घेणार आहे. बर ठीक आहे. मग म्हणले उद्या सगळ्यांनी पेपरला हजर राहावं. सगळे पेपरला हजर राहिले आणि सर आले आणि सरांनी पेपर वाटायला सुरुवात केली. सगळ्यांना पेपर वाटले आणि सांगितलं लिहा. पोरांनी विचारलं सर प्रश्नपत्रिका कुठे आहे? प्रश्नपत्रिका असल्याशिवाय पेपर कसा सोडवायचा? बरोबर आहे का नाही. सरांनी सांगितलं, त्या गुरुजींनी सांगितलं तुम्हाला जी उत्तर पत्रिका दिली आहे
त्यातच प्रश्न आहे. बघा बघा म्हटल्याबरोबर सगळ्यांनी पेपर पाहायला सुरुवात, ती उत्तरपत्रिका पाहायला सुरुवात केली. पहिलं पान उलटलं, दुसरं पान उलटलं, तिसरं पान, चौथं पान, सगळं कोरच. पण पहिल्या पानावर फक्त एक टिंब दिला होता महाराज. काय दिला होता? एक टिंब दिला होता. विद्यार्थी हुशार असतात, लक्षात ठेवा. हुशार असतात तेच विद्यार्थी पुढे मोठे होतात. आमच्यासारखे कीर्तन प्रवचनकार करतात. लक्षात ठेवा. लक्षात आलं की पेपर मध्येच प्रश्न आहे म्हटल्यावर त्यांनी त्या टिंबाकडे बघितलं आणि सगळ्यांनी तो पेपर सोडवायला सुरुवात केली. सोडवा म्हटल्यावर सगळे विद्यार्थी पेपर सोडवायला लागले. सगळ्यांचा पेपर 1 तासानंतर झाल्यानंतर मागून घेतला. प्रत्येकाचा पेपर वाचायला सुरुवात केली. प्रत्येकानं त्या टिंबावरच सगळ्या लिहिलं होतं. सगळ्यांनी काय केलं? कारण पेपरच्या पहिल्या पानावर फक्त टिंब लिहिल्यामुळं सगळ्यांनी काय केलं? त्या टिंबावर म्हणजे एका खुणेवर सगळं लिहिलं की ह्या खुणेचा अर्थ असा, ह्या खुणेचा अर्थ. सगळं झाल्यानंतर एक विद्यार्थी कोपऱ्यात बसला होता. त्यानं मात्र त्या टिंबावर काहीच लिहिलं नाही. जे सगळं कोरं होतं का नाही त्याच्यावर लिहिलं. गुरुजींनी सांगितलं 99 पोरं सगळी नापास झाली आणि हा एकटा पास झाला. म्हटले गुरुजी कसं काय? तुम्हाला फक्त टिंब दिसलं, पोरा पेपर दिसलाच नाही. तसं जीवनात माणसाला फक्त दोष दिसतात, बाकीचं पोरं काही दिसतच नाही. मला बाकी जे चांगलं आहे त्याच्याकडे आपण पाहतच नाही. जे वाईट आहे तेवढंच आपण पाहतो आणि तेवढंच वाईट पद्धतीनं आपण त्या व्यक्तीबद्दल विचार करायला लागतो. अरे बाकीच्या कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत ना, त्या घे. असेल एखाद्याला सवय जात जात चावायची, काय सवय चावायची, पण चांगलं तुम्ही नुसतं चावायकडेच बघताय त्याच्याकडे. पण बाकीचे पण काहीतरी गुण चांगले. ती कुठली घरात चोर येऊ देत नाही, घरात कोण येऊ देत नाही, आलं की लगेच भुकायला चालू बनतं ते. त्यात म्हणजे मला काय म्हणायचं कळलं का? कुत्र्यातल्या सुद्धा चांगल्या गोष्टी घ्याव्या. अगदी थरातलं थर गाढवाचे सुद्धा काही चांगल्या गोष्टी घ्याव्या. तुम्ही मला गाढवात काय चांगलंय काय का नाही? गाढवात एक गोष्ट चांगली आहे महाराज. कुठली? ते शास्त्रीय कारण झालं. शुद्ध पाणी पितं हे तर ते किती वजन उचलतं याची गाढव त्यातला चांगला गुण घ्या की शुद्ध. आता शुद्ध पाणी पितं हे हा त्याचा गुणच आहे. जगात जितके जितके जीव आहेत, जितके जितके प्राणी आहेत ना, त्यांच्याकडे जितके दुर्गुण आहेत का नाही, त्यात एक का होईना सद्गुण देवाने घातलेलाच आहे. दुर्गुणी कोणच नाही महाराज आणि सद्गुणी सुद्धा सगळे नाहीत. बरं, जेवढे सद्गुणी आहेत त्यांच्याकडे बी काही ना काही दुर्गुण आहेच का नाही? हा दिलाच आहे देवाने, दिलाच आहे. नाही असं होतच नाही मला. जेवढं म्हणून सद्गुण आणि दुर्गुण याची खाण म्हणजे मनुष्य आहे. त्यातल्या सद्गुणाला नमस्कार करणं म्हणजे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. त्यातल्या चांगल्या गोष्टीलाच फक्त आपण पहा. वाईट गोष्टीकडे पाहण्यात काय अर्थ आहे का? वाईट गोष्टी सोडून द्यायच्या. हा असेल सवय रामकृष्णारी, त्याचा भाग आहे. चांगली गोष्ट आहे ना तर त्याचा आचार. जो जो जयाचा घेतला, चांगले गुण घ्या ना, वाईट गुण कशाला घेताय? म्हणून आजपासून चांगला एक गुण घ्या. निदान पौर्णिमेपर्यंत तरी कोणी जाऊ नका बरं का. निदान पौर्णिमेपर्यंत. तुम्ही म्हणाला आम्ही आलो ते चुकलं काय? नाही महाराज, बाप्पांची पुण्यतिथी आहे पौर्णिमेला. श्री गुरु बाप्पांची पुण्यतिथी आहे. बर, जर गेला तरी निदान पुण्यतिथी दिवशी परत तरी या. एवढं तरी गेला. चांगला गुण घ्यायचं ठरवलं असेल तर. नसेल तर मग हाय ते बरं आहे आपलं. पोराला किती बी मारा, महाराज ते लोढणं गाण्यात घातल्याशिवाय फिरतच नाही. तसं अवगुण असल्याशिवाय आपण चालतच नाही महाराज. अवगुणाचं लोढणं गाण्यात घेतलंय. पण लक्षात ठेवा, पौर्णिमेपर्यंत राहावा. माझं तर म्हणणं आहे अमावशेपर्यंत राहावं, म्हणजे समाप्तीपर्यंत. ज्यांनी राहायचं शक्य असेल त्यांनी पंढरपुरात श्रावण महिनाभर पारायण महाराज. महिनाभर ज्याला जो ग्रंथ, ज्या ग्रंथाची सेवा करायची आहे त्या ग्रंथाच्या सेवेसाठी त्यांनी त्या इथं येऊन ती अक्षर सेवा करावी. मग इथं राहून करून ती सेवा, त्याचं पुण्य पण महाराज. श्रावण चातुर्मास आहे, चातुर्मासातला